जावणार तिला काही का नाही? हे बघ बेटा, तुझी आई जे काय सांगते ना ते तुझ्या आणि अजयच्या राहू द्या, राहू द्या. तुम्ही काही स्पष्ट बोलणार नाही, मीच सांगते. तुम्ही दोघांनी मला आता एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता काय? बरं बोल. हे एवढं सगळं झालं, अजय एकदा तरी बोलला तुमच्याशी किंवा माझ्याशी? निर्णयच सांगितलास ना तू त्यांना, मग काय बोलणार ते? त्यांनी माझ्या अटी मान्य कराव्यात, बस. अटी कसल्या? बेसिक अपेक्षा आहेत त्या, आणि त्या फक्त तुझ्या सुखासाठीच आहेत नेहा. पण मी अजयशीच लग्न करणार आहे. माझ्यासाठी हा विषय इथेच संपलेला आहे. अजय, अजय एक महत्वाची बातमी. काय झालं? अजय, राणी सरदेसाईच्या बंगल्याच्या बाहेर आपण ज्या खबरेला पाळतीव ठेवला होता त्याच्याकडनं कळलंय तिला भेटायला तो वाघमारे गेला होता. वाघमारे? होय, वाघमारे. धनंजय सरदेसाई गेल्यानंतर तो भेटायला गेला हे मी समजू शकतो, पण परत कशासाठी गेला असेल भेटायला? मागच्या वेळेस पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा हे दोघे समोरासमोर आले होते, राणी सरदेसाई आणि वाघमारे, तर माझ्या लक्षात आलं होतं की त्यांची जुनी ओळख असणार. पण ती धनंजय सरदेसाईंमुळे की आणि ह्या परिस्थितीत त्या दोघांचं भेटण्याचं कारण काय असावं? मला काय वाटतं, आपण त्या राणी सरदेसाईच्या बंगल्यात आहे ना छुपे कॅमेरा लावूया, नाहीतर रेकॉर्डर लावूया, काहीतरी बाहेर येईल की. मला कळतंय आपल्याला असं करता येणार नाही, पण आपल्या इतक्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळेनच. डायरेक्ट सगळंच एकदम सोक्षमोक्षच लागेल बघा. असं केल्यामुळे गुन्हेगार सावध होण्याची भीती आहे. ते तर आहे. निमाणे, राणी सरदेसाई आणि वाघमारे का भेटले असतील हे आत्ता ह्या क्षणाला शोधून काढणं कठीण, पण वाघमारे आणि धनंजय सरदेसाईंचं काय कनेक्शन असणार हे आपण लगेच शोधून काढू शकतो. अजय, बिझनेसमॅन आणि राजकारण यांचा एकमेकांशी संबंध असतोच. राजकारण आणि अर्थकारण एकमेकांच्या हातात हात घालूनच चालतंय. पण हे सगळेच संबंध घरापर्यंत नाही पोहोचत. राणी सरदेसाई काही वर्षांपूर्वी धनंजय सरदेसाईंच्या कंपनीमध्ये अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काम करत होती. होय ना? पण गेली काही वर्ष तिचा बिझनेसशी डिरेक्टली संबंध नव्हता. पण मग तिची आणि वाघमारेंची ओळख कुठे आणि कशी झाली असावी? आणि इतकी परत परत घरी जाण्या इतकी? दुसरं कोणी असं तर हा प्रश्न पडला नसता, पण वाघमारे सारख्या माणसाला राणी सरदेसाई आपल्या बंगल्यावर बोलवते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
काकू पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवताय लग्नाचा बार? बघूया.